जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मी तुमची लाडकी प्राजक्ता, तुमची ताई, तुमची मैत्रीण. आज तुमचं माझ्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुमची मशीन धागा तोडत असेल तर आपण काय करायला पाहिजे, जेणेकरून तुमची मशीन धागा कधीच तोडणार नाही, तुम्हाला तो प्रॉब्लेम कधीच होणार नाही. तर तो व्हिडिओ जर तुम्ही वॉच केला नसेल तर लवकर जाऊन वॉच करा. कालचाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्हाला लगेच चॅनलवरती क्लिक करायचं आणि सगळे व्हिडिओ माझे बघायचे. तर मैत्रिणींनो, माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुमच्यासाठी खूप उपयोगाचा आहे, त्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे मेसेज आलेले, जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ एका पिशवीचा, छोट्या जी आपली टिफिन बॅग असते, टिफिनची पिशवी असते, तिचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. पण त्याच्यामध्ये मी स्टिचिंग वगैरे दाखवली नव्हती, फक्त दाखवलं होतं मी कशा प्रकारे पिशवी स्टिच केलेली आहे. तर मैत्रिणींनो, त्याच्या खाली कमेंट आलेले आहेत की ताई, ती पिशवी आम्हाला स्टिच करून दाखवा. तर आज मी तुम्हाला डब्याची पिशवी स्टिच न करता तशीच पण मोठी पिशवी बाजाराची, जी मला ऑर्डरची आलेली आहे, तर ती स्टिच करून दाखवणार आहे. तर तिची स्टिचिंग अर्धी मी कालच केलेली होती. तर म्हटलं आज जॉईन करायच्या आधी तुम्हाला सांगते की त्याचं जॉईंट कसं करायचं आणि त्याला पायपिंग कशी लावायची, त्याला बॉटमचा बेस कसा लावायचा, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये एक पिशवी दाखवलेली, तर सेम कापडाची आपल्याला आज दुसरी पिशवी स्टिच करायची आहे. तर हे तुम्ही बघू शकता. हे बघा, मी असे 2 पार्ट रेडी केलेले आहेत हँडल सकट. त्याचं माप वगैरे मी तुम्हाला सांगते. हे बघा, आणि हे जे मी आतमध्ये लावलेला आहे तो आहे शर्ट पीसचा कापड. नंतर याच्या आतमध्ये मी पोतडी टाकलेली आहे, ज्याच्याने त्याला मजबूती आलेली आहे. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला जे सांगते ते मी स्वतः यूज करते, म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि पोतडी वगैरे, राईस बॅग वगैरे टाकून जे आपण स्टिच करतो ते एकदम मजबूत असतं, त्याला तुटायची भीती नसते आणि वर्षानुवर्ष ती पिशवी टिकते सुद्धा. तर हा त्याचा साईड पार्ट आहे जो मी रेडी केलेला आहे. याचं माप वगैरे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर ही पिशवी स्टिच करताना आपल्याला याला चेन सुद्धा अटॅच करायची आहे. तर चेन कशी अटॅच करायची एकदम सोप्या पद्धतीने ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यात रनर कसं इन्सर्ट करायचं ते सुद्धा सांगणार आहे. संपूर्ण डिटेल मी तुम्हाला एकदम कमी सामानामध्ये आणि स्वस्तामध्ये आपली पिशवी घरच्या घरी आपण कशी रेडी करायची, कशी स्टिच, आपण जी शॉपिंग बॅग आपण बाहेर गावी सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि जवळपास सुद्धा घेऊन जाऊ शकतो, अशी पिशवी आपण आज स्टिच करणार आहोत. तर मैत्रिणींनो, त्याला पायपिंग कशा प्रकारे लावायची आणि बॉटमचा बेस कसा लावायचा, चेन कशी लावायची, संपूर्ण डिटेल आपण आज बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि काहीतरी नवीन शिकण्यासारखं घेऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आता सुद्धा सांगते, जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला तुमचं प्रोडक्ट पाठवू शकता. मी तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन फ्रीमध्ये करणार आहे. तर प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा, आणि जर खरंच प्रमोशन करायचं असेल तरच कमेंट करा, नाही तर तुमचा वेळ वाया घालवू नका आणि माझा सुद्धा. तर ही तडमड माझी फक्त तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझा यात काहीही फायदा नाही. बाकीचे युट्यूबर्स जे असतात ते प्रमोशनचे पैसे घेतात, मी पैसे घेत नाही. मी फ्रीमध्ये प्रमोशन करते, कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. आणि माझी जेव्हा स्टार्टिंग होती तेव्हा माझी मदत करायला कोणीच नव्हतं. मी बऱ्याच युट्यूबर्सला मेसेजसुद्धा केलेले, कमेंटसुद्धा केलेल्या, पण कोणाचाही रिस्पॉन्स आला नाही. त्याच्यामुळे मला माहिती, जेव्हा आपली स्टार्टिंग असते तेव्हा आपल्याला कोणाच्या तरी सपोर्टची गरज असते. तर तो सपोर्ट द्यायला मी तयार आहे तुम्हाला. तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा. तुम्हाला काहीही अडचण असली तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता, मेसेज करू शकता. तर चला मग आपल्या आजच्या विषयाला स्टार्ट करूया. आपली शॉपिंग बॅग कशी स्टिच करायची, चल मशीनकडे. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आधी याचं मेजरमेंट सांगते. तर हे बघा, हा जो साईड पार्ट आहे ना आपला, त्याची जी उंची आणि रुंदी आहे, तर हे बघा, याची रुंदी जी आहे ती आहे 5 इंच आणि याची लांबी जी आहे, एक मिनिट, याची लांबी जी आहे ती आहे 43 इंच. हा आपला साईड पार्ट आहे आणि बॉटमचा भाग आहे. तर बॉटम आपण याचंच लावणार आहोत. त्याच्यानंतर हे जे आपण हँडल रेडी केलेले आहे, तर याची उंची जी आहे ती आहे 48 इंच, कारण आपण पूर्ण खालपासून याला जे आपले हँडल आहेत ते लावलेले आहेत पिशवीला. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम इथून खालपासून, म्हणजे इथून आपण जेव्हा खालून स्टिच करतो तेव्हा हे हँडल खाली लॉक होतात, त्याच्यामुळे पिशवीला अजून जास्त मजबूती येते आणि हँडल तुटायची भीती नसते. तर हे 48 इंचाचं हँडल आहे आणि 1 इंच याची रुंदी आहे हँडलची. आणि हे जे आपले 2 पार्ट आहेत, याची रुंदी जी आहे ती आहे 14 इंच आणि याची उंची जी आहे ती आहे 14.5 इंच, अर्धा इंच जास्त आहे उंचीमध्ये. तसेच पोतडी आणि अस्तर सेम मापाचं कट करून त्याला क्विल्टिंग केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. हा येलो कलरचा दोरा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसतोय की नाही मला माहिती नाही, पण हा येलो कलरचा आहे. त्याला तिरप्या रेषा मारून क्विल्टिंग करून घेतलेला आहे. आणि हे जेव्हा आपण क्विल्टिंग वगैरे करून झालं, पूर्ण अटॅच केलेत पार्ट, म्हणजे हँडलला आणि पिशवीला क्विल्टिंग करून जेव्हा झालं, नंतर हँडल अटॅच केले, त्याच्यानंतर तिथे जिथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे त्या भागाला मी समोरून पायपिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, ही पायपिंग करून घेतलेली आहे. हा खालचा भाग आहे, हे साईडचे पार्ट आहे. फक्त वरच्या भागाला मी पायपिंग करून घेतलेली आहे. तर तशी तुम्ही करून घ्यायची, असे पार्ट तुम्हाला रेडी करून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
साईड पार्ट आधी अटॅच करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी हा जो वरचा आपला पार्ट आहे एक, त्याला इथून साईडने, हे बघा, इथून साईडने आणि या साईडने, दोन्ही साईडने आपल्याला 2-2 इंचावरती मार्क करायचा आहे. ते 2 इंच इकडे आणि 2 इंच इकडे, 2-2 इंच मार्क करून घेतल्यानंतर, 2-2 इंच मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला हा जो आपला साईड पार्ट आहे तो उलट करायचा आहे आणि त्याच्यावरती ही जी सरळ बाजू आहे ती ठेवायची आहे. त्याआधी हा जो आपला वरचा भाग आहे साईड पार्टचा, इथे सुद्धा आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. तर मी पाइपिंग करून घेते आधी. आपण पाइपिंग करून घेऊया आधी तिथे. तर आपण पाइपिंग जी आहे ती सेम कपड्याची करणार आहोत. हे बघा, सेम कापड आहे, याची आपण पाइपिंग करून घेणार आहोत. पाइपिंग करताना नेहमी जेव्हा हा जो उलट भाग असतो ना आपला आपण ज्याच्यावरती पाइपिंग करणार आहोत, त्या उलट भागावरती आपल्याला ही जी याची आपल्या कापडाची जी सरळ बाजू असते ती उलट भागावरती ठेवायची असते. पाइपिंग करून घेतलेली आहे. एका साईडला आपल्याला पाइपिंग करायची आहे आधी. नंतर जर भाग जास्त असला आपला दुसऱ्या साईडचा तर तो कट करून मग त्याला पाइपिंग करायची किंवा त्याला फोल्ड करून घ्यायचा आपण. तर हे बघा, जी उलट बाजू आहे तिच्यावरती आपल्याला उलट बाजू ठेवायची आहे साईड पार्टची आणि जॉईन करायचं आहे. म्हणजे शिलाई जी आहे आपली ती बाहेरच्या साईडने येते, आतल्या साईडने नाही. मग बाहेरच्या साईडने आपण पाइपिंग करून घेतो. तर आपण साईड पार्ट जो आहे तो जॉईन करून घेऊया. कधीही शिलाई जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा लॉकची शिलाई टाकायची आहे. कोणत्याही याची आपण जेव्हा शिलाई स्टार्ट करतो तर स्टार्टिंगला आपल्याला लॉकची शिलाई द्यायची आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपला हा पार्ट नेहमी आपण एक्स्ट्रा घ्यायचा असतो, जेणेकरून आपण हा साईड पार्ट जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. तर हा पार्ट आपला एक्स्ट्राच आहे. तर आपण काय करायचं आहे, हे बघा, इथे 2 इंच आपलं संपतं, त्याच्या अलीकडे थोडंसं 1 इंच कट करून घ्यायचं आहे आणि इथून आधी शिलाई आपला धागा कट करून घ्यायचा आणि नंतर हे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, हे इथे आपली 2 इंच इथे तिथे मी मार्क करून घेते आणि मग फोल्ड करून घेते. फोल्ड केलं तरी चालतंय. जर तुम्ही दुसऱ्या कलरची पाइपिंग लावली असेल तुमच्या बॉटमच्या बेसला तर तुम्हाला इथे त्याच कलरची पाइपिंगने फिनिश करावं लागेल. पण मी याच कलरची पाइपिंग घेतलेली होती त्याच्यामुळे मला फोल्ड केलं तरी चालतंय. बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तर पाइपिंग केल्यासारखंच दिसतंय कारण मी याच कापडाची पाइपिंग लावलेली होती. तर आपण इथून शिलाई कंटिन्यू करणार आहोत. आता जिथे आपण शिलाई स्टॉप केलेली तिथे आपल्याला लॉकची शिलाई परत द्यायची आहे. स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची शिलाई टाकायचीच आहे, ते विसरायचं नाही. तर हा बघा, आपला हा साईड पार्ट एका याला जॉईन करून झालेला आहे. आता आपल्याला याला आधी चेन अटॅच करायची आहे. तर चेन अटॅच करण्यासाठी आपण चेन मोजून घेऊया. हे बघा, चैनीचं माझ्याकडे बंडलच असतं कारण मला चेन लागतातच आपल्याला बॅगेला वगैरे लावायला. तर हे बघा, आपल्याला एक्स्ट्रा चेन घ्यायची आहे कारण आपण इथे सुद्धा चैनीला सुद्धा पाइपिंग करून घेणार आहोत. बघा, आपण एक्स्ट्रा चेन घेतलेली आहे. जर तुम्ही पोतळी टाकूनच पिशवी स्टिच करणार असाल तर तुम्हाला 21 नंबरची सुई यूज करायची आहे, ते विसरायचं नाही. आता आपण जेव्हा इथे पाइपिंग लावलेली नसते तेव्हा चैनीची उलट बाजू अशी ठेवून स्टिच करतो आणि मग ते खालून दाब स्टिच देतो. परंतु आपण आता इथे पाइपिंग केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट अशी याच्यावरती ठेवून, हे बघा,
ही चैन इथे खाली ठेवायची, त्याच्यावरती हा जो आपला पायपिंगचा भाग आहे आणि ही जी पायपिंगची आपली शिलाई आहे ती शिलाई आणि चैनीवरची शिलाई एकच आली पाहिजे, तसं आपल्याला इथे ठेवायचं आहे. म्हणजे चैन खाली आणि तुमच्या पिशवीचा भाग वर असं ठेवून आपल्याला चैन अटॅच करायची आहे. स्टार्टिंगला थोडी शिलाई जास्त लावून घ्यायची, म्हणजे आपली चैन तिथे लॉक होऊन जाते. आणि कधीही चैन वगैरे काहीही जाड कपडा शिवताना इकडून न ढकलता, जर सरकत नसेल कपडा तर इकडून न ढकलता आपल्याला इकडून खेचायचं आहे, म्हणजे आपल्या सुईवर जास्त ताण पडत नाही. इझिली आपली हे बघा किती इझिली आपली चैन लागलेली आहे. एवढं जाड त्याच्यावरती कापड येऊन सुद्धा चैन आपली इझिली लागलेली. आता याच्यावरती आपल्याला परत एक स्टिचिंग द्यायची आहे. हे बघा चैन कशी अटॅच झालेली आहे तुम्ही बघू शकता. एकदम फिनिशिंगने चैन अटॅच होते, काहीही धागे दोरे वगैरे आपल्या चैनमध्ये अडकत नाही जर आपण पायपिंग करून शिलाई लावली तर. हे बघा एकदम छान आपली चैन लागलेली आहे. आता आपल्याला याच्यावरती दुसरा पार्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा आपण पायपिंग केलेली आहे. तर ही पायपिंगची साईड सुद्धा आपल्याला तशीच ठेवायची आहे. ही चैनीची सरळ बाजू आणि त्याच्यावरती आपली पिशवीची सरळ बाजू. हे बघा अशी जर तुम्ही चैन अटॅच केली ना, तुमची चैन एकदम फिनिशिंगने लागते आणि जे आपले कस्टमर असतात त्यांना पण पिशवी आवडते. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या फिनिशिंगच्या बाबतीत तर तुमचे जे कस्टमर आहेत ते नक्कीच वाढतील. घाई करायची नाही, एकदम हळूवारपणे स्टिचिंग करायची आहे चैन लावताना. हे बघा चैन आपली अटॅच झालेली आहे. तर इकडे सुद्धा आपण परत एक स्टिच करणार आहोत, जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही. आणि ही शिलाई मी हे बघा नेहमी 3 नंबरची किंवा 2 नंबरचीच लावते. तर हे बघा चैन अटॅच झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला रनर इन्सर्ट करायचं आहे. तर हे बघा हे पाऊच पण मी स्टिच केलेलं होतं. तर याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही चॅनलवरती अपलोड झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर रनर इन्सर्ट करून घेत आहे मी. हे बघा या साईडनेच आपल्याला याच्यामध्ये रनर इन्सर्ट करायचं आहे. ही जी गोल बाजू असते तिथून आपल्याला रनर इन्सर्ट करायचं असतं. हे बघा याच्यामध्ये रनर इन्सर्ट झालेला आहे आणि तुम्हाला दिसत सुद्धा नाही आहे चेन. हे बघा याच्यावरतून आपण पायपिंग केलेली आहे, त्याच्यामुळे एकदम फिनिशिंगने चेन लागलेली आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपण हा जो पार्ट आहे ना आपण चेन इन्सर्ट केलं थोडंसं कट करून घेऊया आणि इथून आपण पायपिंग लावून घेऊया त्याला, म्हणजे लॉक करून घेऊया. इकडून आपले जे चेन आहे ती लॉक करून घ्यायची आहे. तर त्यासाठी एक छोटासा तुकडा कपड्याचा कट करून घ्यायचा आहे आणि धागे दोरे असतील काही तर ते काढून घ्यायचे. हे चैनीवरती डबल फोल्ड करून ठेवायचं आणि या साईडने दुमडायचं आणि या साईडने सुद्धा दुमडायचं. अशी नाही, हे बघा अशी होईल ती. तर इथे आपण स्टिच करून घेऊया. हे बघ हे इथून असं फोल्ड झालेलं आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, खालून हे असंच फोल्ड करायचं आहे आणि असं डबल फोल्ड करून इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आता आपला हे बघ हँडलला पण मी लॉक करून घेतलेला आहे पट्टीने, तुम्ही बघू शकता.
तर असं लॉक करून घ्यायचं आहे आपलं चैनीच्या हँडलला आणि इथून थोडंसं गॅप ठेवायचं आहे जेव्हा आपण चेन अटॅच करतो तेव्हा, जेणेकरून आपल्याला साईडने पायपिंग करता येईल. तर आपण एका साईडने साईड पार्ट जोडलेला होता, आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे सुद्धा आपल्याला 2-2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, जिथे 2 इंच येत आहे ना तिथूनच आपल्याला साईड पार्ट जो आहे आपला हा तो जॉईन करायचा आहे. एकदम सरळ पकडायचं आहे आणि जॉईन करून घ्यायचं. हा जो खालचा बेस आहे ना तो आपला आता बॉटमचा बेस रेडी आहे. तर या पद्धतीने पण बॉटम लावू शकता तुम्ही. हे बघा, बॉटमचा बेस सुद्धा आपला लागलेला आहे आणि हा साईड पार्ट तुम्ही बघू शकता किती छान आपला साईड पार्ट सुद्धा लागलेला आहे. आणि आता याला आपल्याला बाजूने पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. आणि हे बघा किती छान आपली पिशवी रेडी होणार आहे. आणि जेव्हा आपण पायपिंग करू साईडला तेव्हा हा चेनचा जो पार्ट असतो ना आपल्या दुसऱ्या साईडचा, म्हणजे एका साईडला आपण पट्टीने फिनिश करतो आणि ह्या दुसऱ्या साईडचा जो पार्ट असतो आपला तो आपल्याला याच्यामध्ये पायपिंगमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे या साईडने सुद्धा आपली चेन लॉक. तर पायपिंग लावून आपली पिशवी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पिशवी दिसत आहे. खालचा बॉटम सुद्धा बघा आणि साईडचा पार्ट सुद्धा बघा किती फिनिशिंगने रेडी झालेला आहे. तर पिशवी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी शॉपिंग बॅग तुम्ही सुद्धा रेडी करा. आणि बन सुद्धा आपले हँडल इतके लांब आहेत की आपण इथे पण टाकू शकतो, अशा प्रकारे हातात सुद्धा घेऊ शकतो. आणि चेन वगैरे लावलेली आहे त्याला, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. आणि वरतून सुद्धा आपण पायपिंग लावलेली आहे, त्याच्यामुळे धागे दोरे फुटूनच दिसणार नाही, शिलाई तुम्हाला फुटूनच दिसणार नाही. तर अशा प्रकारची शॉपिंग बॅग तुम्ही सुद्धा घरीच ठेवून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.